इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा, तुम्ही तुमची चूक मान्य करत नाही तोपर्यंत सोडणार नाही. फक्त ट्विट करून युद्ध संपवता येत नाही, तर इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांचा ट्रम्प यांना इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा. इराणमध्ये झालेल्या नुकसानाबाबत व्यक्त केली चिंता, तर भारत शांतता आणि संवादाच्या बाजूने मोदींचं प्रतिपादन. युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा पश्चिम आशियातील 9 देशांच्या नेत्यांशी चर्चा. युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि तणाव कमी करण्याचे प्रयत्न. होर्मुझ सामुद्रधुनीत बचावासाठी जहाजांची नवी शक्कल. काही जहाजांकडून ते चीनशी संबंधित असल्याचा उल्लेख. तर हल्ल्यांचा धोका कमी करण्यासाठी जहाज संचालकांची युक्ती. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आज 13वा दिवस. अजूनही संघर्षाची तीव्रता कमी होण्याची चिन्ह नाहीत. अमेरिकेकडून इराणच्या जवळपास पराभवाचा दावा, मात्र इराण काही थांबेना. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतासह 13 देशांकडून इराणचा निषेध. इराण विरुद्ध मोठी जागतिक एकजूट. रशिया आणि चीनची मात्र तटस्थ भूमिका. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये माईन लावण्यास सुरुवात. माईन लावणारे 16 इराणी जहाज अमेरिकेकडून नष्ट. इराणकडे अंदाजे 2000 ते 6000 समुद्री माईन. इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरूच ठेवणार, प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार, इराणचा थेट इशारा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विजयाचा दावा. युद्धाच्या पहिल्या एका तासातच उद्देश साध्य झाला होता, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. इराणच्या पाठिंब्याने लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा इस्रायलवर मोठा हल्ला. मध्य इस्रायलला लक्ष्य करत सुमारे 200 रॉकेट्स आणि 20 ड्रोन डागले. मुंबईतील 40% हॉटेल्सना गॅस टंचाईचा मोठा फटका. 20% हॉटेल्स पूर्णतः बंद. काही हॉटेल चालकांनी पदार्थांची संख्या घटवली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.